नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण तलाठी भरतीला 2023 मध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हा दुसऱ्या क्रमांकाचा आपला व्हिडिओ, यापूर्वीचा मित्रांनो आपला एक व्हिडिओ झालेला आहे, तो जर पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहू शकता मित्रांनो। त्यामुळे या ठिकाणी हे सर्व प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। ठीक आहे, हे संपूर्ण प्रश्न मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। पहा, पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर आधारित हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर पहा, प्रश्न या ठिकाणी आपल्याला म्हणतो, इन द फॉलोइंग क्वेश्चन सेंटेन्स हैज बीन गिवन indirect speech out of the four alternatives suggested. Select the one which best express the same sentence in direct and direct speech. म्हणजे मित्रांनो, हे जे काही सेंटेन्स दिलेले आहे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट स्पीच या दोन्हीपैकी एक असणार आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे। डायरेक्ट असेल तर इनडायरेक्ट स्पीच करा आणि इनडायरेक्ट स्पीच असेल तर डायरेक्ट स्पीच करा, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला। आणि त्याचं 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायसाठी सांगितलेलं आहे। मग मित्रांनो, जे काय आपल्याला सेंटेन्स दिले, सेंटेन्स सर्वप्रथम आपण पाहूयात। हा जो काही क्वेश्चन आहे, क्वेश्चन काय पहा, सारा सेड टू हिम आय कॉल्ड यू युअर मदर यस्टरडे। म्हणजे मित्रांनो, आता या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा, सर्वप्रथम डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच ओळखायचे कसे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। पहा, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच ओळखायचे कसे, तर पहा मित्रांनो, डायरेक्ट स्पीच मध्ये मित्रांनो काय असतं आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय असतं, तर पहा, डायरेक्ट स्पीच मध्ये मित्रांनो डबल इन्व्हर्टेड कॉमा असतं। तसंच मित्रांनो या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय असतं, इनडायरेक्ट स्पीच मध्ये दॅट असतं। मित्रांनो दॅट असतं। म्हणजे मित्रांनो, आता वरचे जे काही सेंटेन्स आहे, वरच्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला जे काही डबल इन्व्हर्टेड कॉमा दिसत आहे, हा जो काही मित्रांनो तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा या ठिकाणी दिसत आहे, हा डबल इन्व्हर्टेड कॉमा आपल्याला काय दाखवतो, हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य। मग हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य असेल तर आपल्याला काय करायचं, इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं। आता इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं असेल तर मित्रांनो पहा, या ठिकाणी सारा सेड टू, मग ज्यावेळेस डायरेक्ट स्पीच मध्ये सॅड टू असतं, तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये या सॅड टूचं काय होतं, तर सॅड टूचं मित्रांनो या ठिकाणी टोल्ड होत असतं। काय होतं मित्रांनो, सॅड टूचं काय होतं, टोल्ड होत असतं। मग खालच्या वाक्यामध्ये पहा, जे काय आपल्याला ऑप्शन दिले त्यामध्ये टोल्ड कुठे दिलेले, या ठिकाणी टोल्ड आहे, या ठिकाणी सुद्धा टोल्ड आहे, या ठिकाणी सुद्धा, तिसऱ्यामध्ये सुद्धा टोल्ड आहे। आणि 4 नंबर जर पाहिलं तर मित्रांनो 4 नंबर मध्ये पहा, 4 नंबर मध्ये टेल्स दिलेले, पहा टेल दिलेले, म्हणून या ठिकाणी हे चुकीचं आहे। म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आता आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही। ठीक आहे, 4 नंबरचं पाहण्याची आवश्यकता आहे, 3 पैकी एक आता आपल्याला या ठिकाणी निवडायचे। मग पुढे पहा, टोल्ड दिलेलं आहे, त्याच्यानंतर हिम आहे, आणि त्याच्यानंतर हे जे काही तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा दिसत आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय जाणार आहे, तर डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये इनडायरेक्ट स्पीचचं त्याचं काय होतं मित्रांनो, दॅट होत असतं। म्हणजे या ठिकाणी पहा, इथं सुद्धा दॅट आहे, इथं सुद्धा दॅट आहे, आणि इथं सुद्धा दॅट दिलेले आहे। मग हे दॅट दिलेलं आहे, सर्व तिन्ही वाक्यामध्ये सुद्धा दॅट असणार आहे। त्यामुळे आता आपण या ठिकाणी कुठलं सुद्धा या ठिकाणी कट करणार नाही। पुढचा बदल काय होतो पहा, आता दॅट तर या ठिकाणी असणार आहे, मग दॅटच्या नंतर हे जे काही तुम्हाला सारा दिसतं, सारा मित्रांनो या ठिकाणी मुलीचं नाव आहे, सारा कोणाचं, मुलीचं नाव आहे, म्हणून या दॅटच्या नंतर या ठिकाणी जे काय आय दिसत आहे, हे आय कुठे जाणार, तर या साराकडे जाणार। म्हणजे सारा काय, मुलगी, म्हणजे या ठिकाणी मुलीसाठी काय वापरतो आपण, मुलीसाठी वापरतो, या ठिकाणी सी वापरतो। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पहा, इथं सुद्धा सी आहे, इथं सुद्धा सी आहे, इथं सुद्धा सी दिलेलं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पाहता, हे जे सेड तुम्हाला दिसत आहे, हे जे काय तुम्हाला सेड या ठिकाणी दिसत आहे, हे मित्रांनो नेहमी भूतकाळामध्ये असतं, म्हणजे काय पास्ट टेन्स मध्ये असतं। त्यामुळे पुढचा जो काही आपल्याला वर्ब घ्यायचा असतो तो कशामध्ये, पास्ट मध्येच असला पाहिजे। मग दुसऱ्यामध्ये जर पाहता, हे काही हॅज तुम्हाला दिसत हे प्रेझेंट टेन्स मध्ये, म्हणून मित्रांनो दुसरं म्हणजे पहिलं मध्ये ऑप्शन मध्ये हॅज हे प्रेझेंट टेन्स मध्ये, म्हणून हे सुद्धा या ठिकाणी आपलं गेलेलं आहे। मग आता ह्या 2 आणि 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित निवडायचं आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी हे जे काय तुम्हाला दॅट दिसत आहे, दॅट आणि सी सुद्धा दिलेले, हॅड सुद्धा या ठिकाणी दिलेले, मग या दोन्ही वाक्यामध्ये हॅड दिसत आहे, कॉल्ड पुढे सुद्धा दिसत आहे। मग या ठिकाणी जे काही युवर दिसत आहे, या ठिकाणी जे काही युवर दिसत आहे मित्रांनो, या युवरचं काय होणार, हीज होणार। आणि हे जे काही यस्टरडेचं काय होणार मित्रांनो, प्रिव्हियस डे होणार। मग प्रिव्हियस डे कुठं, तिसऱ्यामध्ये दिसतं का, नाही दिसत, म्हणून तिसरं सुद्धा आपल्या या ठिकाणी गेलेलं आहे। मग मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन राहिलं, ते म्हणजे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2। म्हणून या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी एलिमिनेशन मेथडनं तुम्ही या ठिकाणी सोडू शकता। कशा स्वरूपामध्ये बदल होतात, हे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। हे बदल मी मित्रांनो तुमच्यासाठी खाली लिहून देणार आहे। आता पहा, या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हे लिहून मी सांगितलेले पहा, डायरेक्ट स्पीचचं असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होतं,
येस्टरडे असेल त्याचं प्रिव्हियस डे होतं, सॅड टू असेल तर त्याचं टोल्ड होतं, हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. आता पहा 2 नंबरचा प्रश्न. ही सेड आय हॅव टू कुक डिनर फॉर माय वाईफ. आता डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे म्हणजे याचा अर्थ हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य. आता आज आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं. मग इनडायरेक्ट स्पीच मध्ये करत असताना बदल काय असतात मित्रांनो पहा. डायरेक्ट स्पीच मधून ज्यावेळेस आपण डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये जातो, इनडायरेक्ट स्पीच मध्ये जातो तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं मित्रांनो पहा. डायरेक्ट स्पीच मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा दिसत आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपल्याला त्याचा बदल काय करायचा. इनडायरेक्ट स्पीच मध्ये दॅट लिहायचं आहे. काय लिहायचं मित्रांनो. दॅट लिहायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला. त्याच्यानंतर दुसरा बदल, त्याच्यानंतरचा पुढचा जो काय बदल असणार आहे तर तो पहा या वाक्यामध्ये सेड दिलेलं आहे. सेड दिलेलं आहे याचा अर्थ पुढं आता हे जे काय तुम्हाला सेड दिसतं हे कशामध्ये मित्रांनो पास्ट टेन्स मध्ये. मग पुढे जे काय वर्ब येणार आहे मित्रांनो ते पास्ट टेन्स मध्ये. म्हणजेच या ठिकाणी जो काय करता आपल्याला दिला जाईल ही सीट किंवा कुठलाही दिला जाईल त्यानुसार आपल्याला सिंग्युलर किंवा प्लुरल पास्ट टेन्स मधलाच वर्ब घ्यायचा आहे. पास्ट टेन्स मधलाच वर्ब या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. मग याच्यानुसार आता आपण पाहूयात. पहा ही सेड. आता ही सेड तुम्हाला दिलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी ही सेडचं काय राहणार मित्रांनो. ही सेडच राहणार आहे. म्हणून या ठिकाणी पहा पहिल्या ऑप्शन मध्ये सेज दिलं म्हणून पहिलं ऑप्शन या ठिकाणी आपलं नसणार आहे, ते चूक आहे. पहिलं ऑप्शन या ठिकाणी आपलं चूक आहे. दुसऱ्यामध्ये ही सेड दिलेलं आहे. तिसऱ्यामध्ये ही टेल्स दिलं म्हणून तिसरं सुद्धा आपलं या ठिकाणी नसणार आहे, म्हणून तिसरं सुद्धा पाहिजे नाही. आता आपल्याला मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 हे पाहिजे. पहा 2 तर आपले आता ऑलरेडी या ठिकाणी कटलेले आहे. मग पहा पुढे जर पाहिलं तर मित्रांनो आय हॅव दिलेले. पहा आय हॅव दिलेले. आता आय हॅव ज्यावेळेस आपण डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये जातो त्यावेळेस मित्रांनो नेहमी त्याचा भूतकाळ होत असतो. मग भूतकाळ होत असतो तर हॅव काय आहे मित्रांनो. हॅव हे कशामध्ये तर हॅव हे या ठिकाणी असणार मित्रांनो प्रेझेंट टेन्स मध्ये. त्याचा हॅड होणार आहे आपल्याला. काय त्याचं हॅड करायचंय. मग मित्रांनो आता हॅड आहे आणि हे जे काही तुम्हाला आय दिसत आहे आय कुठे गेलं मित्रांनो ही कडे गेलेले म्हणून या ठिकाणी ही येणार आहे. मग पहा ही सेड दॅट ही हॅज दिलं म्हणून दुसरं सुद्धा या ठिकाणी गेलेलं आहे. हॅज दिलं म्हणून या ठिकाणी दुसरं सुद्धा गेले. कारण सॅड हे भूतकाळामध्ये असतं आणि हॅज हे प्रेझेंट टेन्स मध्ये असतं आणि याचं जमत नाही म्हणून हे सुद्धा गेलं. मग राहिलं क्रमांक आपलं क्रमांक 4 मध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा म्हणजेच हे जे काही सेंटेन्स आहे डायरेक्ट मित्रांनो आपण याचा आन्सर काढलेलं. ही सेड दॅट ही हॅड टू कुक डिनर फॉर माय वाईफ, फॉर हिज वाईफ. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. आता माय असेल. पहा डायरेक्ट स्पीच मध्ये जर मित्रांनो माय असेल, डायरेक्ट स्पीच मध्ये जर माय असेल तर त्याचं काय होत असतं मित्रांनो. त्याचं हिज होत असतं. हे लक्षात ठेवा. त्याचं हिज या ठिकाणी होत असतं. माईट असेल MIGHT माईट असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं काय होतं मित्रांनो. माईटचं काय होतं मित्रांनो. माईटचं होतं मित्रांनो मेट. काय होतं मित्रांनो मेट या ठिकाणी होत असतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पहा पुढे पहा 3 नंबरचा प्रश्न. शालिनी टोल्ड. पहा शालिनी टोल्ड मी. आता टोल्ड मी आलं आणि दॅट आलं म्हणजे जे मित्रांनो इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य. कशाचं इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य. आता आपल्याला याचं डायरेक्ट स्पीच मध्ये करायचं. मग पहा डायरेक्ट स्पीच मध्ये हे दॅट कशासाठी वापरलं जातं. डबल इन्व्हर्टेड कॉमासाठी वापरलं जातं. म्हणजे खाली पास डबल इन्व्हर्टेड कॉमा सर्वांमध्ये दिलेले म्हणून या ठिकाणी एकही ऑप्शन आपल्या या ठिकाणी कॅन्सल होणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो हे जे काय हर आहे, हरचं काय होणार. हर इनडायरेक्ट स्पीच मध्ये जर हर असेल तर त्याचं काय होतं मित्रांनो माय होत असतं. त्याचं काय होत असतं माय. सर्वच वाक्यामध्ये तुम्हाला माय दिसते म्हणून हे सुद्धा आपण इथे सुद्धा काढू शकत नाही. आता जे काही टोल्ड तुम्हाला दिले हे जे काही टोल्ड तुम्हाला या ठिकाणी दिले. टोल्ड मी दिले म्हणजे या ठिकाणी सॅड टू होणार. इथं सॅड टू आहे, इथं सॅड टू आहे, इथं सॅड टू आहे, इथं सेज टू आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी गेलेले. आता ऑप्शन क्रमांक 4 गेल्याच्या नंतर मित्रांनो आता प्रिव्हियस डे काय होतं. ज्यावेळेस वाक्यामध्ये येस्टरडे असतं त्यावेळेस प्रिव्हियस डे असतं. पहिल्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो प्रिव्हियस डे या ठिकाणी दिलेलं हे या ठिकाणी जे की चुकीचं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 1 सुद्धा आपल्या या ठिकाणी गेलेले. ऑप्शन क्रमांक 1 सुद्धा या ठिकाणी गेले. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 3 पैकी एक आपल्याला या ठिकाणी निवडायचं. मग आता ते निवडायचं कसं. पहा या ठिकाणी पॅरेंट्स दिलेले. इथं सुद्धा पॅरेंट्स आहे. आता मित्रांनो या ठिकाणी विल दिलेले आहे. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. इनडायरेक्ट स्पीच मध्ये हे मित्रांनो जे काही तुम्हाला विल आहे म्हणजे काय आहे तर ह्या फ्युचर टेन्स आहे. तर इनडायरेक्ट स्पीच आपलं जे काही इनडायरेक्ट स्पीच असतं तर त्यामध्ये मित्रांनो फ्युचर टेन्स कधी येत नसतो. म्हणून मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा आपल्या या ठिकाणी कटलेले आहे. मग ऑप्शन क्रमांक कोणतं राहिलं. ऑप्शन क्रमांक 2 एकच राहिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. बदल कसे झाले. शालिनी सॅड टू मी माय पॅरेंट्स हॅड. आता हॅड का आलं. सॅड आहे मित्रांनो कसं आहे भूतकाळामध्ये म्हणून या ठिकाणी हॅड आलेले. ठीक आहे. ऑलरेडी व्हिजिटेड नैनिताल. ठीक. नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण आहे उत्तराखंड या राज्यामध्ये. हा जीके साठी प्रश्न लक्षात ठेवा. 4 नंबरचा प्रश्न पहा. द वर्कर्स सॅड दॅट दे माइट गेट पहा बाईट ड्यू टू
अव्हालंच थर. ठीक आहे. मग आता हे कशाच वाक्य आहे मित्रांनो, आता दॅट दिसत आहे म्हणजे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य तुम्हाला हे ठिकाणी दिलेलं आहे. मग डायरेक्ट स्पीच मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे. डबल इन्व्हर्टेड कॉमा सर्वच आपल्याला ऑप्शन मध्ये दिले म्हणून एकही ऑप्शन आपण या ठिकाणी काटू शकत नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे जे काय माईट दिलेले, माईट काय मित्रांनो पास्ट टेन्स मध्ये. कसं पास्ट टेन्स मध्ये, पास्ट टेन्स मध्ये. हे पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळं आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच मधून डायरेक्ट स्पीच मध्ये जायचं असेल तर इथं काय करायचं मित्रांनो, माईटच्या जागेवर काय येणार, तर माईटच्या जागेवर मित्रांनो माय येणार. माईटच्या जागेवर काय येणार, माय येणार आहे. मायचाच या ठिकाणी माईट होत असतो. मग या ठिकाणी माय आलं पाहिजे. मग पहिल्या ऑप्शन मध्ये माईट दिलेले जसे असतं तसं म्हणून पहिलं ऑप्शन या ठिकाणी आपलं गेलं. दुसऱ्या ऑप्शन मध्ये माईट जसे असतं तसं दिलं म्हणून दुसरं सुद्धा गेलं. तिसऱ्या ऑप्शन मध्ये माय दिले आणि चौथ्या ऑप्शन मध्ये माय दिले म्हणून आता तिसरं आणि चौथं हे आपलं आन्सर असू शकतात. कन्फर्म आपण 3 किंवा 4 सांगू शकत नाही. पुढची प्रक्रिया आपल्याला करावी लागेल. मग पहा मित्रांनो, पुढची प्रक्रिया करायची म्हणजेच या ठिकाणी गेट दिलेले, हे जे काही गेट दिलेले, हे जे काही तुम्हाला गेट दिलेले पहा, हे गेट तुम्हाला दिलेले, ह्या गेटचं काय मित्रांनो गेटच राहणार आहे. गेटचं काय मित्रांनो गेटच राहणार आहे. म्हणून या ठिकाणी माय गेट दिलेले म्हणून या ठिकाणी पहा माय गेट होणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. इथं गोड दिलेले म्हणून हे या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढे पहा, द वर्कर्स सेड तर पहा मित्रांनो, द वर्कर्स सेड वी माय गेट, नाही हे तर आताच झाली वरती. ठीक आहे. 5 नंबरचा प्रश्न पहा, 5 नंबरचा प्रश्न. जीत सॅड आय एम प्रॉपरली फाईन. आता पहा मित्रांनो, हे जे काही वाक्य तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा दिसत आहे वरती म्हणजे हे डायरेक्ट स्पीच आहे. हे कशाचं आहे मित्रांनो, डायरेक्ट स्पीच आहे. मग याला आपल्याला काय करायचं, इनडायरेक्ट स्पीच मध्ये याचं रूपांतर करायचं. इनडायरेक्ट स्पीच मध्ये याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता हे जे काही डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे तिथे दॅट आलं पाहिजे. म्हणजे इथं दॅट आहे, इथं दॅट आहे, इथं सुद्धा दॅट आहे, इथं सुद्धा दॅट आहे. म्हणजे आपण या ठिकाणी ऑप्शन काटू शकत नाही सध्या तरी दॅटवरनं. पुढे पहा मित्रांनो, सेड दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी जे काही सेड तुम्हाला दिलेलं आहे, हे जे काही सेड तुम्हाला दिले म्हणजे पुढचा येणारा जो काही होरबा असणार आहे तो कसा असणार आहे, तर तो होरबा असणार आहे या ठिकाणी पास्ट मधला असणार आहे. पास्ट मधला या ठिकाणी असणार आहे. परंतु या ठिकाणी हे जे काय आय आहे, हे आय कुठे जाणार आहे, हा जीत कडे जाणार आहे. जीत काय मित्रांनो मुलाचं नाव म्हणजे इथे ही येणार. म्हणजेच जीत सॅड दॅट आय दिले म्हणून या ठिकाणी पहिलं चुकीचं आहे. त्याच्यानंतर जीत सॅड दॅट ही इज दिलं, हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं असणार आहे. त्याच्यानंतर पहा, जीत सॅड दॅट जीतचं सी मुलीसाठी आहे म्हणून हे सुद्धा आपल्या या ठिकाणी नसणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 गेलं, ऑप्शन क्रमांक 2 गेलं, ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा गेलं. आता ऑप्शन क्रमांक 4 राहिलं, ही वॉज प्रॉपरली फाईन. आता हे 4 का आलं तर बदल काय झाला मित्रांनो, जे काही जीत आहे, जीत कोणाचं नाव आहे, मुलाचं नाव आहे. जीत मुलाचं नाव आहे म्हणून या जीत साठी काय वापरलं आपण, ही वापरलं. जीत साठी ही वापरलं. आता याचं काही ऍम होतं, ऍम कशासाठी होतं, आय सोबत होतं. मग याचं पास्ट टेन्स आपल्याला करावं लागणार कारण की इथे सॅड आहे. मग सॅडचा पास्ट टेन्स करायचा असेल तर ही सिंग्युलर आहे. मग त्या सिंग्युलर नुसार मित्रांनो आपल्याला काय घ्यावं लागेल, पास्ट टेन्स मध्ये वाज घ्यावं लागेल. काय वाज घ्यावं लागेल. आणि वाज फक्त ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेलं होतं आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेलं होतं. परंतु 3 कशामुळे कटलं तर 3 हे सी मुळे कटलं. सी मुलीसाठी वापरलं जातं परंतु जिथे मुलाचं नाव आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी कटलं. जर या ठिकाणी या ठिकाणी जे काही जीत आहे, जीतच्या जागा जर आपण सीला किंवा एखाद्या मुलीचं नाव XY जर कोणत्याही मुलीचं नाव घेतलं असतं तर हे वाक्य सुद्धा बरोबर होतं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. 6 नंबरचा प्रश्न पहा, माय फादर सेड दॅट. आता सेड दॅट आहे याचा अर्थ हे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आपल्या डायरेक्ट स्पीच मध्ये करायचंय. मग डायरेक्ट स्पीच मध्ये करायचं दॅटच्या जागेवर डबल इन्व्हर्टेड कॉमा असलाच पाहिजे. मग या ठिकाणी जे काही दॅट दिसतं तर या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा इथं सुद्धा आहे, इथं नाही म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी गेलेले आहे. 4 मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे म्हणजे 4 या ठिकाणी असू शकतो. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आता आपलं या ठिकाणी कटलेलं म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आता आपल्याला पाहायचं नाही. आता 1, 2 आणि 4 पैकी एक ऑप्शन आपल्या या ठिकाणी निवडायचं आपल्याला. ठीक आहे. 1, 2 आणि 4 पैकी आता ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचं. मग हे ऑप्शन निवडायचे कसे तर पहा आता बदल काय करायचे आपल्याला, ऑनेस्टली इज द बेस्ट पॉलिसी. आता ऑनेस्ट इज द बेस्ट म्हणजे प्रामाणिकपणा हा चांगला गुण आहे. आता हे वाक्य त्रिकाल सत्य म्हणजे जे वाक्य मग त्रिकाल सत्य म्हणजे मित्रांनो ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे आपला प्रामाणिकपणा हा खरोखर चांगला गुण आहे. तर खरोखर आहे ना मग सत्य वाक्य, जे वाक्य सत्य असतं,
जे वाक्य सत्य असतं किंवा जे वाक्य जगातील एकमेव असतं किंवा जागतिक सत्य असतं, हे वाक्य मित्रांनो नेहमी त्यामध्ये बदल होत नसतो, हे जशास तसं आपल्याला लिहावं लागतं. म्हणजेच माय फादर सेड दॅट, सेड दॅटच्या जागा फक्त डबल इन्व्हर्टेड कॉमा येईल, म्हणजे माय फादर सेड, सेडचं सेडच राहील. पहा माय फादर सेड म्हणजे या ठिकाणी दुसऱ्यामध्ये सेज दिलेलं आहे. हे पहा दुसऱ्यामध्ये पहा, एक मिनिट, हे पहा दुसरं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. दुसरं कुठे लिहिलंय लिखने पे किधर गया? हा हे पहा या ठिकाणी हे सेज तुम्हाला दिसत आहे ना, हे मित्रांनो या ठिकाणी येऊ शकत नाही, म्हणजे हे गेलं, कारण की सेडचं सेडच राहणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4 पैकी आता आपल्याला पाहिजे डबल इन्व्हर्टेड कॉमा इथं सुद्धा आहे. परंतु मित्रांनो ऑनेस्ट वाज दिले, इथं वाज दिलेले, कारण की त्रिकालबाधित सत्य किंवा सत्य वाक्य आहे, म्हणून मित्रांनो या ठिकाणी हे चुकीचं असणारे वाज, यामध्ये बदल होत नाही. इथं जरी सेड असलं, वरती मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर सेड असेल तर इकडे काय करायचं, सेड हे पास्ट टेन्स मध्ये, त्यामुळे इकडे सुद्धा आपल्याला पास्ट टेन्सच करावा लागला असता. परंतु हे वाक्य त्रिकाल सत्य म्हणजे मन असेल, त्रिकाल सत्य असेल, आयडम फ्रेज असेल, अशा स्वरूपामध्ये असतं, तर ते मित्रांनो बदल होत नाही. आता हे सत्य वाक्य म्हणजे खरं वाक्य की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, म्हणजे आपली जी काय ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा हा चांगला एक गुण आहे, म्हणजे हे सत्य वाक्य आहे ना, सत्य वाक्य असल्यामुळे हे मित्रांनो यामध्ये बदल होणार नाहीत. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. आता पहा मित्रांनो 7 नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. 7 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो पहा, द चीफ मिनिस्टर सेड वी आर सॉरी. द चीफ मिनिस्टर सेड वी आर सॉरी हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता डबल इन्व्हर्टेड कॉमा याचा अर्थ हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आता इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं, म्हणजेच मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी दॅट वापरावाच लागणार आहे. मग द चीफ मिनिस्टर सॅड, द चीफ मिनिस्टर सॅड आपल्याला या ठिकाणी कुठे पहिल्यामध्ये दिलेलं आहे म्हणून पहिलंच चूक आहे. दुसऱ्यामध्ये पहा द चीफ मिनिस्टर सेड दिलेले आहे, त्याच्यानंतर दॅट आहे, म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे. इथं सुद्धा सेड दॅट आहे, इथं सुद्धा सेड दॅट आहे. आता मित्रांनो उई, हे जे काय उई तुम्हाला दिसत आहे, हे उई कुठे जाणार आहे, तर उईचं काय होणार मित्रांनो, उईचं नेहमी काय होत असतं, देव होत असतं. पहा डायरेक्ट स्पीच मध्ये जर तुमचं उई असेल तर सॉरी बटन दाबायचं, ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय वापरावं असतं, देव वापरावं लागत असतं, THEY देव वापरावं लागत असतं, ठीक आहे, देव वापरावं लागत असतं. मग मित्रांनो पहिल्यामध्ये तर ऑलरेडी कटलेले, याच्यामध्ये दॅट ही दिलेले आहे म्हणून हे सुद्धा चुकलेलं आहे. त्याच्यानंतर इथं सुद्धा दे आहे, इथं ही आहे, हे सुद्धा कटलं, म्हणजे दे कुठे फक्त इथं आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. तर अशा प्रकारे मित्रांनो इनडायरेक्ट स्पीच आणि डायरेक्ट स्पीच मधले काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.